काय सांगा आज पूर्ण महाराष्ट्र आम्ही आंदोलन 11 ते 1 वाजेपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे। सरकारने आम्हाला जी फसवेगिरीचं जे गाजर दाखवलं याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही, कारण आम्हाला सगळे सोयरीची मागणी आमची मान्य केलेली नाही, मराठा समाजाला सगळ्यात ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती। सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं, परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही, कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे सोयरे आणि सर्वांना सरसकट ओबीसीतून आरक्षण। सरकारने दिलं आम्हाला नंतर 10%, हे 10% तुमच्या कोर्टात टिकेल का याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे। आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठलंही आंदोलन राहील एकदम शांततेत राहील, आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही, परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। सरकारने मात्र ठाम होतं की बाबा दुसऱ्या घटकांना लावता हे आरक्षण दिलं जाणार आहे, मिळालेलं आहे ना मात्र। परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं 52 लाख कुणबी दाखले तुमचे सापडलेले, 52 लाख नोंदी सापडल्या, यांनी 52 लाखाचे आमचे द्यायला पाहिजे ना, यांनी दिले का? यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले, सरसकट दिले का? 52 लाख जर म्हटलं एका घरात 2 कोटी लोक आमचे आज हे कुणबी देतील, यांनी 52 लाख जर नोंदी सापडल्या म्हणतात गेल्या कुठं? यांनी आम्हाला दाखले दाखव ना 52 लाख लोकांचे। अहो बारसकर कोण? ह्या बारसकरला आम्ही कधी बघितलंच नाही, व चोर येतो। बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही, हा ब्लॅकमेलर माणूस आहे। बारसकर आम्हाला कुठेही, मी 6 महिन्यापासून जरांगे पाटला सोबत आहे, बारसकर मला कुठंही दिसलेला नाही, नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा। बरं, संगीता वानखेडे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे आत्मे। काय संबंध आहे शरद पवारचा? कोण शरद पवार? आम्ही शरद पवारला ओळखत नाही। काय संबंध आहे शरद पवारचा? शरद पवारनं तर पूर्ण मराठीचं वाटोळं केलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खा महाराष्ट्र बंद करणार आहे का? अख्खा महाराष्ट्र गाजवणार आहे का? शरद पवारनी 1995ला बऱ्याचशा जाती ओबीसीमध्ये टाकल्या, त्या शरद पवारला मराठा समाज दिसला नाही का? आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार? काय संबंध आहे शरद पवारचा? काही शरद पवार आमच्या पुढे लागून गेला नाही, उलट शरद पवारने अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचं वाटोळं केलं असेल तर हे शरद पवारने केलं। आणि शरद पवारच्या म्हणल्याप्रमाणे जरांगे पाटील जातील हे शक्य नाही। माझ्याकडे जरांगे पाटलाचा एक पुरावा आहे, जरांगे पाटील जर माणूस हा बेमान असता, मागच्या वेळेस 40 लोकांना जरांगे पाटलांनी 10-10 लाख रुपये मराठा समाजासाठी लोकांनी आत्महत्या केली, त्या लोकांना 10-10 लाख रुपये जरांगे पाटलांनी मिळवून दिले। ज्या पिरियडला जिल्हा अधिकारी कार्यालयात जरांगे पाटलाला चालता येत नव्हतं, चेअरवर बसून आणलं, ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलांना म्हणत तू स्टेजवर जाय, तो म्हणजे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही, माझ्या बांधवांना 10-10 लाख भेटले, त्यांचा हसू हेच माझा हसू, मी सत्कारासाठी आलेलो नाही। आणि या माणसाला काय घेणं ना, तो काय कोणी बरळतं काय बरळतं, हे कोण बरळतं आम्हाला याशी काय घेणं नाही। आणि सध्या राज्यामध्ये 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असतो, त्या परीक्षा सुरू त्यावर आपल्या आंदोलनाचा परिणाम होणार अजिबात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, आमचेच बांधव आहे, आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण 100% दक्षता घेऊ, बिलकुल कोणालाही त्रास होणार नाही। मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं की आंदोलन शहरात आणि गावागावात आज आंदोलन करा, पण आंदोलन करताना शाळेकरी जे मुलांचे पेपर चालू आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाणार रुग्ण यांना कोणत्याही गोष्टीला त्रास झाला नाही पाहिजे, असं करून आंदोलन करा। आणि जोपर्यंत खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत मराठा समाज असाच रस्त्यावर उतरणार आहे। पण रस्त्यावर उतरत असताना नक्कीच ही काळजी घेतली जाईल की कोणत्याही बांधवांना कोणालाही त्रास होणार नाही, कोणत्याही शाळकरी मुलांना हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सला त्रास होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल। यापुढची एकच दिशा आहे की आज जे रास्ता रोको आम्ही करतोय आजच्या तारखेपर्यंत पासून, तर दिनांक 3 तारखेला एक महाविराट आम्ही एक महाराष्ट्र बंदचं एक आव्हान केलेलं आहे। माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या शब्दावर आम्ही ठाम आहोत आणि यापुढची दिशा जोपर्यंत सरकार तटस्थ भूमिका मांडत नाही, जोपर्यंत एक निर्णायक भूमिका मांडत नाही, तोपर्यंत आमचं हे रस्त्यावरचं आंदोलन हे 100% चालू राहणार। वेळाप्रमाणे आमचे मार्गदर्शक मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानास सकल मराठा समाजातर्फे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध दिले जात आहे। मुकुंदवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आणि रास्ता रोको आंदोलन अतिशय शांतताप्रिय पद्धतीनं कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हे आंदोलन या ठिकाणी पार पडलं। असंच आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील यापुढे
जोपर्यंत सगळे सोयऱ्याची हे सरकार अंमलबजावणी करत नाही, तर सगळे सोयऱ्याचे जोपर्यंत अध्यादेश त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे बोलू नका